हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा। माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। ते इथं बघा मी काय घेतले, कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर स्वच्छ मी निवडून घेतली बघा। आपल्याला कोथिंबीर पासून छान एक रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। ते इथे साहित्य दाखवते मी काय घेतले ते। लाल मिरच्या घेतल्यात बघा मी, आणि लसूण भरपूर घेतलाय। तर आपल्याला हे लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक पेस्ट करून घ्यायची बघा। आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे, आणि ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची मिक्सरला। पाहू शकता मैत्रिणींनो, छान आपली बारीक पेस्ट झालेली आहे। तर आता आपण साईडला ठेवूया हे, आणि कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेते। पाहू शकता तुम्ही। दोन ते तीन पाण्याने मी कोथिंबीर ही धुवून घेतलेली आहे। तर आपण आता ही कोथिंबीर छान आपल्याला बारीक कट करून घ्यायची बघा। मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर छान कमेंट पण करा, आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला कमेंट करून सांगा। पाहू शकतो आता इथे मी कोथिंबीर बारीक कट करून घेते। अशा पद्धतीने आपल्याला सर्व कोथिंबीर छान बारीक कट करून घ्यायची बघा। आणि आता गरमीचे दिवस आहेत, कोथिंबीर खाल्लेली चांगली असते, शरीराला थंडावा मिळतो। त्याच्यामुळे तुम्ही कोथिंबीरची रेसिपी खात जावा करून। भरपूर वेगवेगळे पदार्थ असतात कोथिंबीरीचे। पाहू शकता मैत्रिणींनो, आपली कोथिंबीर सर्व मी छान बारीक कट करून घेतलेली आहे। तर आता ही एका बाउल मध्ये आपण काढून घेऊया। तर ह्याच्यामध्ये मी लागणारे साहित्य तुम्हाला दाखवते बघा। इथे मी सफेद तीळ घेतलेले आहेत, आणि सफेद तीळ खूप छान असतात शरीराला, आणि खायला पण खूपच टेस्टी लागतात। सफेद तीळ तुम्ही टाकीत जा। इथे ओवा घेतलाय मी थोडा हातावर, तो क्रश करून ह्याच्यामध्ये टाकून देते। ओवा हा पोटाला खूप चांगला असतो, अन्नपचन होतं ओव्याने। अर्धा चमचा मी हळद घेतली बघा। आणि त्याचबरोबर इथे चवीनुसार मीठ टाकून घेते मी, आणि जो मसाला मी वाटून घेतला होता, लाल मिरच्या आणि आपला लसूण, तो ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे। लाल मिरचीच्या ऐवजी हिरवी मिरचीने पण लाल मिरचीने खूप छान टेस्ट येते बघा। तुम्ही लाल मिरच्या टाकून बघा। इथे मी बेसन पीठ टाकते त्याच्यामध्ये। आपल्याला जास्त बेसन पीठ नाही टाकायचं। तुम्हाला कळालंच असेल मी काय बनवते ते।
तर आता बेसन पीठ मी टाकून घेतलेलं आहे. आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचे बघा हाताने. सर्व छान मिक्स करायचे, एकजीव झाला पाहिजे सगळ्याचा. आणि पाणी लगेच टाकायचं नाही. जसं आपल्याला वाटेल ना एकदम हे सुक्कं वाटतंय तर थोडंसं पाणी टाकायचं. लगेच पाणी यूज नाही करायचं. पाहू शकता इथे मी थोडंसंच पाणी टाकून घेणार आहे. आता तेल टाकते थोडंसं. तेलाने पण जरा चांगलं खुसखुशीतपणा येतो तेलाने. 1 चमचा आपल्याला तेल टाकून मी इथं घेतलेले आहे आणि छान मळून घ्यायचे बघा. आपल्याला असं वाटलं की कोरडं आहे, थोडंसं पाणी टाकून घ्या. छान ह्याचा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला बघा. पाहू शकता मैत्रिणींनो, छान गोळा झालेला आहे आपला. तर तेलाचा हात आपण परत वरून थोडंसं लावून घेऊया. आणि पीठ शक्यतो कमीच वापरा आणि कोथिंबीर जास्त पाहिजे ना आपल्याला, म्हणजे खुसखुशीतपणा येतो. जास्त पीठ असलं की ते एकदम पिठाळ पिठाळ वडी लागते. मी इथे कोथिंबीर वडी बनवते, तुम्हाला कळालं असेल मी काय करते ते. इथे डब्याला मी तेल लावून घेतले बघा. तेल का लावायचे की ते आपली वडी खाली चिटकू नये म्हणून तेल लावून घ्यायचे. पाहू शकता इथे तेल लावून मी घेतलेले आहे. आता कोथिंबीरची आपल्याला अशी वळकुटी करून घ्यायची बघा, अशी लांबट. मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करायला टाइम लागत नाही. पाहू शकता इथे मी अशा पद्धतीने वळकुटी करून घेतलेली आहे. आणि कोथिंबीर वडी कोणाला कोणाला आवडते मला कमेंट करून नक्कीच सांगा. डाळ भातासोबत तोंडी लावायला खूप छान लागते ही, किंवा असा चहा बनवला चहासोबत पण तोंडी लावायला पण छान लागते. नक्कीच करा. अशा पद्धतीने जर केले तर खूपच छान होईल बघा. तर पाहू शकता मैत्रिणींनो, आपल्या वळकुट्या करून झालेल्या आहेत वड्याच्या. तर आता आपण हे साईडला ठेवून कुकर घेऊया. कुकरमध्ये मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे खाली. आणि आता त्याच्यात आपण हे डब्बे दोन्ही पण एका एक ठेवून घेऊया आणि कुकरला झाकण लावून ह्याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला. पाहू शकता मैत्रिणींनो, आपला कुकर थंड झालेला आहे. तर आपण झाकण काढून बघूया आपल्या वड्या झाल्यात का परफेक्ट.
3 शिट्ट्यामध्ये वडी छान शिजते बघा। तर आता आपण ही कट करून घ्यायची आपल्याला वडी। असं काही वेगळं काहीतरी केलं तर सगळीच घरातली आवडीने खातात। तर तुम्ही पण करीत जा, सगळ्यांना खाऊ घाला। इथे मी कढईमध्ये बघा कढई ठेवली गॅसवर आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेते मी। तेल आपलं गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण एक एक वडी सोडून घेऊया तेलावर। खूप छान असा खरपूस कलर येस्तवर आपल्याला परतून घ्यायच्यात आणि छान लागतात अशा कुरकुरीत मस्त तळल्यानंतर। तर आपण आता पलटी मारून घेऊया। खालची बाजू आपली छान तळली गेलेली आहे। पाहू शकता मैत्रिणींनो, कलर पण खूप छान आलेला आहे। तर आता हे सर्व आपण काढून घ्यायचे आपल्याला। आणि सफेद तीळ टाकले तर त्याच्यामुळे तर खूपच छान एकदम छान दिसतात वरती असं वड्यांना व्हाईट व्हाईट सगळं। त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या पण वड्या तेलावर सोडून घ्यायच्यात बघा। वड्या सोडताच्या वेळेस गॅस आपला फास्ट ठेवायचा आहे। आणि वड्या सोडून झाल्याच्या नंतर मग मीडियम गॅस करायचा आहे आपल्याला। ही वड्यांची पण रेसिपी अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, टाइम लागत नाही बिलकुल। आणि आपल्या घरामध्ये हे सामान सगळं असते घरामध्ये। पाहू शकता आपण आता पलटी करून घ्यायच्यात वड्या। गरम गरम तर खूपच छान लागतात मैत्रिणींनो। छान कलर आलाय बघा वड्यांना आपल्या। तर आता हे काढून घेऊया आपण।
पाहू शकता सर्व वड्या मी काढून घेतलेल्या आहेत। त्याच पद्धतीने मी दुसऱ्या पण वड्या ह्याच्यात सोडून घेते तेलावर। शेवटचा घाणा आहे मैत्रिणींनो आपला हे तेलाचा वड्यांचा। नक्कीच या पद्धतीने करून बघा, खूप छान होतात, खायला खूप टेस्टी लागतात। ह्या पण आपल्याला उलट्या पलट्या करून घ्यायच्यात बघा। पाहू शकता आता आपण काढून घेऊया। ह्या तळल्या गेल्यात छान, कलर पण खूप छान आलेला आहे बघा। पाहू शकता मैत्रिणींनो, वड्या सर्व आपल्या तळून झालेल्या आहेत। तर माझी ही वड्यांची कोथिंबीर वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि माझे हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण मला कमेंट करून सांगा। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय।